झोडगाव राहणार म्हणजे आम्ही राहणार झोडगाव तालुका शिरूर जिल्हा परभणी आणि आपलं आमचा गाव निंबाळा तालुका राजूरा जिल्हा गाव निंबाळा तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर. तुम्ही कॉटन पायासाठी आले आणि आपलं म्हणजे आम्ही बी कॉटन हरभऱ्यामध्ये काय समस्या आहे तुमच्या इकडे? आमच्या इकडे ते अंतराच बघण्यासाठी व्हरायटी अंतराचं काय? अंतर मोड आमच्या इकडे जरा वाढ आहेत हरभरे आणि माल कमी झाले. हा कसं आहे, तुम्ही जर एकरी 30 आणि 40 किलो आणि 50 किलो जर बियाणं टाकलं तुम्ही तर हरभऱ्यामध्ये कदाचित तुमचा प्लॉट समजा आपण जे बुरशी म्हणतो, काही शेतकऱ्यांचा समज आहे 40-50 किलो टाकलं म्हणजे बुरशी आपल्या शेतात जर आली 20-25% आणि जेवढं काही राहिलं तेवढं आपलं उत्पादन मिळेल. पण कदाचित बुरशी नाही लागली तुमच्या शेतामध्ये. आमच्या पद्धतीने जर किंवा आपल्या अमृत पॅटर्न पद्धतीने केलं तर शेतामध्ये तुमच्या बिलकुल बुरशी लागणार नाही. जसं की आपण शेतकऱ्यांना सांगतो की लावते वेळेस बीज प्रक्रिया हा महत्वाचा विषय आहे. आपण जर सांगले शेतकऱ्यांना कस्टोडियाची बीज प्रक्रिया करा, कस्टोडियाची बीज प्रक्रिया आपण सांगतो, पण दुकानदार तुम्हाला रिकमेंड करत नाही किंवा कंपनी पण सांगत नाही की हे बुवा बीज प्रक्रियेसाठी आहे. पण याचे अनुभव आपण घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला सांगलं किंवा जे तुम्हाला शिकलेलं आहे किंवा ज्याच्याकडे डिग्री असते, पदवी असते, ते तुम्हाला मग त्याचं नॉलेज देते, शिक्षण त्याचं म्हणजे जे थिअरी आहे त्याच्याकडे ते त्याचं नॉलेज देईल तुम्हाला. पण प्रॅक्टिकल कसं आहे, कुठलीही औषधी घेताना किंवा कुठलीही टेक्नॉलॉजी वापरताना आपण त्याचा अनुभव कसा घेतला, त्याचा अनुभव घेऊन आपल्याला फायदा किती झाला हा महत्वाचा विषय आहे. हरभरा पीक हे सर्वात नाजूक आहे. याच्यामध्ये तुम्ही जर बुरशी कंट्रोल केलं, मरोग कंट्रोल केलं तर एकरी 12-13 तर तुम्ही घेतच असाल. घेता ना? एकरी किती घेता? 12. तुमच्याकडे हरभरा होते का? नाही. तर एकरी 12-13 पर्यंत गेले तुम्ही 18-20 क्विंटल म्हणलं लोकांना म्हणजे असं वाटतंय का तर हे कसं आहे, कुठलंही पीक जर तुम्हाला जमिनीच्या वर येणारं कुठलंही पीक आहे, जसं ऊस सोडून जमिनीच्या वर येणाऱ्या प्रत्येक पिकाला हे सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आहे. जसं की तुम्ही हरभऱ्याचं पीक एकदम दाट पेरलं त्याला तर खाली काहीच लागत नाही. आणि शेवटी मग पाला पिवळा पडते आणि गळ होते. तर हरभऱ्यामध्ये जर आपल्याला विक्री उत्पादन घ्यायचं असेल तर वेगळ्या पद्धती आहेत. जसं आपलं ऍप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम सर्व भेटतील. आता तुमचं पहिलं वर्ष आहे ना, आता हे जे आपण आता जे आपण व्हेरायटी घेतल्या तुम्ही घेतले की नाही, याचं अंतर काय ठेवा, एक 2 फुटानं 2 तास घ्या आणि नंतर 3 फुटाचा गॅप द्या. 25 ते 30 किलो एकरी बियाणं पडलं पाहिजे. आणि याच्यापेक्षा जर तुम्ही इथून घरी गेले आणि तुम्हाला हरभऱ्याचं अंतर 3 फूट म्हणलं की तुमच्या घरचे वाद करतील किंवा भानगडी करतील किंवा इकून तिकून तुम्ही घरच्यांना कन्व्हिन्स केलं तर शेजारी किंवा मग तुमचा ट्रॅक्टरवाला जे आहे तुम्हाला पागल समजते, वेड्यात काढते. 3 फूट अंतर कुठं हरभऱ्यात राहते का म्हणते, कारण 3 फुटावर शेतकरी कापूसच लावायले. तर 3 फुटाचा जो विषय आहे, आता तुमचं उत्पादन कुठं कमी होईल जर तुमच्या शेतामध्ये फट्टा झाकला नाही. तसं ही एक समज आहे किंवा फट्टा झाकायला पाहिजे. तसं तर आम्ही म्हणतो फट्टा शेवटपर्यंत कापसासारख्या पिकामध्ये मिळायला नाही पाहिजे, कारण त्याचा सूर्यप्रकाश महत्वाचा आहे. पण हरभऱ्या पिकामध्ये जर तुम्हाला फट्टा मिळवायचा असेल 3 फुटाचा तर या पद्धतीमध्ये सक्सेस होते सहज, कारण 3 फूट काय अंतर जास्त नाही. आणि जेव्हा 3 फूट पॅक झाला समजा तर तुम्ही एकरी जे काय 18 इंचानं पेरता समजा किंवा मग 1 फुटानं पेरता, त्या शेतात तुमचं रान झाकायला आणि 3 फुटाचं पण रान झाकायला म्हणजे उत्पादनामध्ये तुम्हाला असं वाटेल की बा दाट पेरलं म्हणजे उत्पादन वाढते आणि पतलं पेरलं म्हणजे उत्पादन कमी होते, असं काहीच नाही बिलकुल. हरभरा नाही वाढायला युरिया कधी टाकावं? युरिया शेवटी टाका, जेव्हा 75-80% घाटे असतात का तेव्हा युरिया टाकायचा. सुरुवातीला युरिया बिलकुल नाही टाकायचा. पण कधी कधी काय होते, मग तुमचं अंतर कमी आहे, आपलं अंतर मोठं आहे आणि मग तुम्ही अंतर मोठं घेतल्यानंतर आपण काय करतो का खत सुरुवातीला 10-20 सारखे खत देतो ना, पण जमीन कधी कधी हलकी राहते, त्या ठिकाणी हरभऱ्याची वाढ होत नाही. तर पहिल्या पाण्यासोबत 10-15-20 किलो युरिया, दुसऱ्या पाण्यासोबत 10-15-20 किलो युरिया आपण असं स्प्रिंकलरच्या पाण्यासोबत देऊ शकतो. पण युरिया देण्याची पद्धत आहे, युरिया स्प्रिंकलरचं पाणी हरभऱ्याला देत असताना समोर फेकायचा आणि ताबडतोब पाणी लावून टाकायचं मागं. नाहीतर तुम्ही युरिया फेकसाल आणि 2-3 दिवसाला पाणी तुमचं होईल तो होईल म्हणलं नाही, तसं नाही. आम्ही काय करतो, युरिया टाकला की लगेच शिप देतो. युरिया टाकला की लगेच शिप देतो. तो महत्वाचा विषय आहे.